नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. राज्यातील महत्त्वाच्या बाजार समितीतील आजचा तूर बाजार भाव. हिंगणघाट तूर बाजार समितीमध्ये आजचा सर्वोत्तम दर मिळाला आहे 8,500 रुपये. तसेच राज्यातील अमरावती मार्केट असेल, नागपूर मार्केट असेल, अकोला मार्केट असेल, कारंजा मार्केट असेल, वाशिम मार्केट असेल, या सर्व बाजार समितीतील कापूस बाजाराविषयी आहे, तूर बाजार असेल, सोयाबीन बाजार असेल, या सर्वची अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून देत असतो. चॅनलला नवीन असाल, पहिल्यांदा पाहत असाल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन तूर, कापूस, सोयाबीनचे अपडेट आपल्यापर्यंत येतील. अमरावती मार्केटमध्ये आजच्या मितीला 3227 क्विंटलचे अवकाली 7,000 रुपये ते 8,010 रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 70 ते 80 रुपयाचा अमरावतीचा बाजारभावाची अपडेट आहे. अकोला मार्केट 1411 क्विंटल अवकाली 7,100 रुपये ते 7,991 रुपयाचा बाजारभाव. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी दर 71 ते 80 रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे. कारंजा मार्केट 1610 क्विंटल अवकाली 7,100 ते 7,965 रुपयाचा बाजारभाव. कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 71 ते 80 रुपयाचा बाजारभावाची अपडेट आपल्याला पाहायला मिळते. हिंगणघाट मार्केट 3140 क्विंटल अवकाली 7,300 ते 8,500 रुपयाचा बाजारभाव. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 73 ते 85 रुपयाचा बाजारभावाची अपडेट आहे. मलकापूर 990 क्विंटल अवकाली 7,000 ते 8,000 रुपयाचा बाजारभाव. मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी दर 70 ते 80 रुपयाचा बाजारभावाची अपडेट आहे. तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये नागपूर 1851 क्विंटल अवकाली 7,300 ते 7,999 रुपयाचा बाजारभाव. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 73 ते 80 रुपयाचा बाजारभावाची अपडेट आहे. तसेच लातूर मार्केटमध्ये 2862 क्विंटल अवकाली 7,100 ते 8,020 रुपयाचा बाजारभाव. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 71 ते 80.20 रुपयाचा बाजारभावाची अपडेट आहे. तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये पैठण असेल, काटोल असेल, भिवापूर असेल, सावनेर असेल, 70, 80, 85 रुपयापर्यंत तुरीचा बाजाराची अपडेट आहे. राज्यातील महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.